Hello, every team is here. Wow, wow. Hello, hello, Sonali ma'am. Hello, Prasad sir. हाय. प्रसाद सर बड़े शायर है, उन्होंने कहा है, इरशाद. अगर इजाजत हो तो इरशाद इरशाद. बड़े शायर है, उन्होंने कहा है कि लागना नंबर अडचण कशी मी सांगू. घरट्याच्या बाहेर अजून किती मी थांबू. कोणीतरी फिरवलंय लिंबू. लागलेत नशिबाचे बांबू. मंजिरीजी ओढून ताणून हँडल मोडून पाहिले मारून 4 दगड. प्रसादजी लाचांड झालं या चिवताई दार उघड. स्वप्नीलजी अंगात आलं या चिवताई दार उघड. मंदार अरे लाचांड झालं या चिवताई दार उघड. चिवताई दार उघड. वा वा बहुत खूप. थँक्यू राजू, याला म्हणतात कविता. तर आता मी माझ्या चिवताईला भेटायला आलेलो आहे. बघू माझी चिवताई माझ्या प्रेमाचं दार उघडते का मला चिवताई बनवते. असो म्हण, मी आज कॉन्फिडंट आहे कारण आज माझं नाव सुजित आहे. आणि मला जी भेटायला येणार आहे तिचं नाव अर्थात सुशीला आहे. लॉजिक सांगायचं झालं तर ऑफकोर्स प्रमोशन. म्हणजे आमच्या स्किटचा आणि पिक्चरचा काही संबंध आहे का? नाही, पण लाचारी. म्हणजे मी त्या पिक्चर मध्ये पण नाहीये तरी लाचारी. मी ज्या पिक्चर मध्ये होतो तो शूटच झाला नाही तरी लाचारी. थँक्यू सर, थँक्यू. बरं, मी यांना लिहून देत नाही म्हणून मित्राकडनंच लिहून घेतला, त्याची तरी लाचारी. अजय कांबळे झालं समाधान. अजय कांबळेंसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिला चित्रपट आहे त्यांचा. आज मी आय डोंट नो कितव्या डेटला आलेलो आहे. मला वाटते माझी सुशीला ना नावासारखीच असली पाहिजे आणि नावासारखी नसली तरी बेहतर. 74, 73, 75, 76. बर. वा काय लोक आहे हा. हाच बसला. काय करायचं. सर, शरीर थकलं म्हणून मी नाही बसलोय. जीभ थकली. तुम्हाला नसेल पण माझ्या जिभेला आता लाज वाटू लागली तुमची इज्जत काढून. काय करायचं? तुम्हाला बघितलं की वातावरणात मला 3च अक्षर दिसतात. निर्लज्ज. हॉटेलच्या किचन मध्ये काम करतो सर मी. पापडापेक्षा तुम्हाला जास्त रोस्ट केलंय मी. गप. निघून जा तू, निघून जा. सर मी तुम्हाला सांगतो, आपली ओळख आहे म्हणून पहिल्या पानावरनच परत जा. पुढे काय होणार मला माहिती आहे. गप्प बस रे. तू खरं पहिल्या पानावरून नाही, तू सगळ्या पानांवरनं निघून जायला पाहिजेस. कशाला गरजच नाहीये ना तुला इथे यायची. नको नाही येऊस राजा. अरे मला मी येणार नव्हतोच सर, पण ते मी काहीतरी 72, 73, 74चं ऐकलं. त्याच्यानंतर जी स्मशान शांतता पसरली तिने बेंबीच्या देठापासून मला हाक मारली. आज तू कितीही अपमान कर, मी चिलखत घालून आलेलो आहे. जे सगळे अपमानाने मी असे ट्विंग 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 असे परत लावणार आहे मी. सर एवढ्या ह्या सिरीजच्या प्रवासात मला हे तुमचं टिवटिवच आवडलं सर. चल निघ, चल निघ, चल. ऑर्डर द्या सर नंतर. ऑर्डर घेतोय. सुशीला 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 ये ग आता लवकर. सुशीला सुजित. सुशीला सुजित. सुशीला सुजित. शिला जीत. शिला जीत. शिला. पुरे पुरे लाचारी होते. हाय 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 हाय. मी म्हंटल होतं ना तुला, मी 6 वाजून 5 मिनिटांनी इथे असणार आहे. किती वाजलेत बघ? 6 वाजून 5 मिनिटं. क्या बात आहे. हा काय टायमिंग आहे यार तुझं. त्यांचं कळलं, तुमचं काय? निघ ना. दुसरं पान आलाय आता. निघ चल तिकडं. अरे ऑर्डर घेतो. चल निघ चल. खाता येते तरी ऑर्डर घेतोय.
सुजित सुशीला काय झालं? काही नाही ते आपलं असंच मला काय वाटतं मी तुला एक सांगू का हा. म्हणजे मला असं वाटतं ना की खरंच म्हणजे पार्टनर्सना खुश राहायचं असेल ना तर लाफ्टर खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला एकमेकांना हसवता आलं पाहिजे म्हणजे मी तुला हसवू शकतो किती लोक इथे नाही म्हणतील पण मी तुला हसवू शकतो फक्त तू मला हसवू शकतेस की नाही हे मला माहित नाहीये जर तू मला आत्ता हसवलंस तरच आपण ही डेट सुरू करूया मी तुला बस सुरू करूया बस किती हसवशील किती हसवशील लोक मी तुला लोक थांब आता बस झालं खूप बसलो मी मी तुला हसवलं. हसवतेस तू अय्या. बस एवढं नको हसूस आता काय बघतोयस? माझ्या शरदाचं चांदणं बघतोय अरे कशाला आता बाबांचं नाव काढायची गरज होती का? हसत होतो ना आपण. जा. म्हणजे तुझ्या बाबांचं नाव शरद आहे का हा मग आत्ताच भांडून आले त्यांच्याशी. त्यांचं नाव कशाला काढतोस? हे एवढं पण हसवू नकोस मला मी परत हसवलं. खूप हसवलंस तू मी परत हसवलं. खूप हसवलंस मी तुला एक प्रश्न विचारू का ग हा विचार ना. समजा मला एक मूल असेल आणि तुला एक मूल असेल तर आपल्यात टोटल किती मुलं 2. एक जा 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 जा. हे सगळं लग्नानंतर. लग्नानंतर म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचंय मग उगाच आले इथे. याला म्हणतात डिसिजन मेकिंग प्राजू तुझ्यासारखं नाही चोरा गप हलकट माकडा असं म्हणत तंगवत नाही ठेवत आहे ती दिस इज डिसिजन मेकिंग तुला माझ्याशी लग्न करायचंय म्हणजे तुला माहितीये मला वेळ घालवायला अजिबात आवडत नाही. Of course. म्हणून लगेच डिसिजन घेऊन टाकलं तुझ्याशीच लग्न करायचंय मला. थँक्यू मग काय मागू तुझ्यासाठी पटकन बोल हृदय काढून ठेवू का इथे खा शी. जे मागवायचं ते पटकन मागव कळलं ना. Okay. वेळ नाहीये माझ्याकडे. 5:45चा कोर्स आहे क्लास आहे माझा I know. तिथे जायचंय मला. 35 मिनिटच आहेत आपल्याकडे. अरे बाबा मला माहिती आहे तुझा कॉकटेल कोर्स आहे DM केला होतास तू मला यू सच अ ग्रीन फ्लॅग. अरे मी तर सगळे फ्लॅग आहे पिवळा बिवळा मेजेंटा आयवरी सब असे फ्लॅग नसतात का बस. पण मला कॉकटेल कोर्स म्हणजे काय आपल्यासाठी लावलाय मी कॉकटेल क्लास. आपल्यासाठी तू कोर्स लावलायस काय ग म्हणजे मला असं वाटतं की आपल्या लग्नानंतर आपण मध्यरात्री आपल्या घरात पार्टी ठेवली तर त्या पार्टीमध्ये कोणाला तरी कॉकटेल बनवता आलं पाहिजे की नाही. तुझी इच्छा झाली कधीतरी कॉकटेल प्यायची तर मला बनवता आले पाहिजे. मग मी तुला कधीतरी असं वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या चवीचे कॉकटेल्स बनवून देईन. म्हणून आपल्यासाठी कॉकटेल कोर्स लावलाय. तुम यहाँ हो मैं तुम्हें आग्रा में ढूंढ रहा था म्हणजे अगं म्हणजे इतके दिवस होतीस कुठे तू ऍक्च्युली कल्याणला होते 3 वर्ष झाली मीरा रोड मध्ये. बस झाली कॉमेडी बस झाली मी परत हसवलं का तुला? हसवलंस मला आय स्वेअर मला माहित नव्हतं मी हसवू शकते कोणाला तरी. माहित नाही तेच बरं आहे थांब काही गरज नाही पण मला हा सांग हे कॉकटेल क्लास तुझा रोज असतो हो रोज असतो. किती? 7:45 ते 7:15 अर्धा तासाचा कोर्स असतो हा. गुड म्हणजे मी तुला 7:20 ला पिकअप करेन आणि आपण 7:20 नंतर आपल्या एका ठिकाणी नाही त्याच्यानंतर माझा पॉटरीचा क्लास असतो. त्याचा कोर्स करते ना मी. पॉटरी कोर्स हो म्हणजे ते मडकी वगैरे मी मोबाईलवर बनवतो गेम मध्ये तू खरं बनवते खरं बनवते. ओ माय गॉड म्हणजे लग्नानंतर मला हँडमेड ताटणी मधलं खायचंय की काय पण तुला माहितीये का म्हणजे हे आयुष्यासाठी खूप गरजेचं असतं. पॉटरी क्लासेस. सिरियसली म्हणजे हा कोर्स केला ना तर आपलं मेडिटेशन होतं. म्हणजे हो म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपल्यातलं संयम वाढतो. सिरियसली म्हणजे तू इमॅजिन कर ना की हे ते चाक आहे ह्याच्यावर आपण मातीचा गोळा घेतला असा ठेवला हे चाक असं गरकन फिरवलं त्या मातीच्या गोळ्याला आपण हळूहळू असा आकार देत गेलो आणि आपण एक गोष्ट घडवतो त्या मातीतून. जणू आपण आपलं आयुष्यच घडवतोय. आणि
हे जे संयम आहे, मेडिटेशन आहे, हे जे पेशन्स आहेत ना, ते आपल्याला लग्नानंतर कदाचित आपल्या संसारात उपयोगी पडतील, म्हणून हा कोर्स करते आहे आपल्यासाठी. मी मातीच आहे, मला घडव ना. कोणालाही विचार, सगळे सांगतील मी माती आहे. मला आकार दे, मला तुझ्या हातातनं घडायचं. जीत शीला जीत शीला. जीत गप्प बसायचं काही नसतं. बरं, हा पॉटरीचा कोर्स मग तुझा कधी संपतो? हा एक साधारण 7:45 पर्यंत संपतो. ओके, मग मी तुला 8 वाजता पिकअप करायला येईन. मग मी आपल्या फेवरेट जागेवर तुला घेऊन जाईन. नाही नाही, त्याच्यानंतर आणखी एक कोर्स असतो माझा. 3 कोर्स सलग? हो, ऍक्च्युली काय 5 ते 11 माझ्याकडे काहीच नसतं करायला. मग मी असं, म्हणजे तुला माहिती आहे ना, मला वेळ घालवायला अजिबात आवडत Yes, नाही. yes. मग मी हे कोर्सेस शिकून घेते, आपल्याला पुढे आयुष्यात लग्नानंतर उपयोगी पडतील म्हणून. बरं बरं. मग हा कोर्स कुठला आहे? गांडूळ खत बनवण्याचा कोर्स. गांडूळ खत बनवण्याचा कोर्स? हो, आपल्या आयुष्यासाठी खूप उपयोगी असतो हा. गांडूळ खत? हो, म्हणजे आता तू बघ ना, आपलं लग्न झाल्यानंतर आपण जर टेरेस गार्डन सजवलं तर आपलं, आणि त्याच्यात झाडं तर लावावी लागणार ना आपल्याला, आणि त्याच्यासाठी गांडूळ खत तर लागेल ना झाडं मोठी करायला. सो त्याच्यासाठी मी हा कोर्स लावलाय. म्हणजे कसं आपली झाडं मोठी झाली की त्याच्या खाली आपण असं मस्त कॉफीचे कप घेऊन एकमेकांसोबत डेट करू शकतो ना मध्यरात्री. टेरेस गार्डनवर आपण वडाची आणि पिंपळाची झाडं लावायची की काय? फुलांची झाडं नसतात का? फुलांची झाडं असतात, त्यांची सावली नाही पडत का? पडते सावली. मी मग कसं बोलतो? अरे नाही, मला वाटलं की आता फुलांची झाडं जर लावली आणि तू तिकडे आलीस तर ती फुलं जेलस होणार नाहीत का? जा जा तिकडे, मग मी नाही जा. आणि या फुलाला बघून ह्या भोंग्याचा तरी कंट्रोल राहणार आहे का? भुंग्याला काय काम आहे दुसरं? भोंग्याला फक्त ह्या फुलाकडे बघायचं काम आहे. शीला चेत शीला चेत शीला चेत शीला. राजू पैसे देते तुला, थांब ना जरा. आलंय ना काहीतरी. हेलो, हा हा बबलू भैया, हाँ बोलिए. नहीं नहीं नहीं, हाँ नहीं, हाँ लेकिन कल, आज नहीं कल. हाँ नहीं, वो मैं मंगेतर के साथ हूँ अपने. मैं मंगेतर के साथ हूँ अपने. हाँ कल कल, हाँ बिल्कुल, हाँ. जीत जीत, काय काय चालू आहे तुझं? बाय करतोय मी कोणाला? सिंगल लाईफला माझ्या. बाय सायोनारा, सिंगल लाईफ, टाटा. मंगेतर वगैरे ना, मला खूप, मी एक्साइट झालोय. हा बबलू भैया कोण आहे? हा, मी त्याच्याकडे कोर्स लावलाय ना. बबलू भैया नावाच्या माणसाकडे काय कोर्स लावलायस? वॉशिंग मशीन रिपेअर करायचा कोर्स. वॉशिंग मशीन लावायची असते, वॉशिंग मशीनचा कोर्स लावायचा नसतो. जीत, खूप गरजेचा असतो हा कोर्स आपल्या आयुष्यासाठी. रिपेअर करायचं वॉशिंग मशीन? हो. हा. का म्हणजे काय, आता उद्या आपलं लग्न झालं आणि मी रात्री कपडे धुवायला लावले आणि रात्री मध्यरात्री आपली वॉशिंग मशीन बंद पडली, तर दोघांपैकी कोणाला तरी रिपेअर करता आलं पाहिजे की नाही? लग्न झाल्यानंतर मध्यरात्री आपण मशीन का लावतोय? हे बघ, कधी काय होईल सांगू शकत नाही आपण. वेळ कोणाला सांगून येत नाही. काय वेळ आली तुमच्यावर? अरे काय वेळ आली की नाही ऑर्डर द्यायची तुमच्यावर? ऑर्डर द्यायची? हा हा, सांगतो. तुम्ही 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 इथे? तुम्ही मॅडम, तुम्ही तुम्ही कसे ओळखता एकमेकांना? ऍक्च्युली मी टेबल मॅनर्सचा कोर्स केला होता, तेव्हा ते क्लासमध्ये होते माझ्या. तुझ्याकडे मी नंतर येतो. तू टेबल मॅनर्सचा कोर्स केलास? येस सर. विसरलास का मग तू? नाही, सगळं लक्षात आहे. तुम्हाला बघितलं की लोचा होतो. बाकीच्याकडे सगळं ओके आहे. मला बेस्ट वेटर अवॉर्ड आहे सर. तुला? हो. मग जा, बेस्ट वेटर 2 ऑरेंज ज्यूस कसे घेऊन येईल? घेऊन ये. अच्छा, 2 ऑरेंज ज्यूस आणि 1 नकार. निगरे निगरे. भारी आहेत हा ते. म्हणजे आमच्या टेबल मॅनर्सचा कोर्स होता ना, त्याच्यात त्यांना A++++ ग्रेड मिळालं. सगळं
मायनस कर, करणार? सगळं मायनस कर. ते त्याचं ठीक आहे, तो बाबा वेटर आहे, त्यांनी केला. तू कशाला केला टेबल मॅनरचा कोर्स? आई असं काय करतो? आयुष्यासाठी गरजेचं असतं हे सगळं. काय टेबल मॅनर्स? काय टेबल मॅनर्स? ताट वाटी चमचा संपले टेबल मॅनर्स. ही तसं नसतं. हे बघ, वेळ काही सांगून येत नाही, कळलं ना? आणि कोणते कोर्स वाया जात नाही हे पण लक्षात ठेव. हे बघ, मी आता येताना एकाची सायकल रिपेअर करून आले, पंक्चर काढून आले त्याचं. हे बघ, हे बघ का? किती ग्रीस नव्हतं बघ ते बघ. मी आता सायकल पंक्चरचा कोर्स केला नसता तर हे मला जमलं असतं का? सायकल पंक्चरचा कोर्स का केलाय? मुळात हा कोर्स आहे. हो, असं काय करतो? आयुष्यासाठी गरजेचं असतात हे सगळे कोर्स. जीत सायकल पंक्चरचं काढणं हा आयुष्यासाठी गरजेचं आहे. असतो. उद्या आपलं लग्न झाल्यावर मध्यरात्री आपण सायकल वरून गेलो आणि आपली सायकल पंक्चर झाली तर कोणाला तरी यायला पाहिजे ना पंक्चर काढता. शिला, लग्नानंतर मध्यरात्री मी सायकलचे पेडल का मारत असे? तुला असं वाटतंय का की मी लग्नानंतर मध्यरात्री मी बेल ट्रिंग ट्रिंग करत असेल? मी तुला ट्रिंग ट्रिंग करेन की नाही? काय बोलतेस? तुम्हाला खरंच कळत नाहीये. जीत असं काय करतोय सरे? ही वेळ कधी खरंच सांगून येत नाही. आणि बरं ठीक आहे बाबा, हे बघ, तुला ह्या गोष्टीतलं माहिती नाहीये म्हणून चिडचिड होते. मी तुला चिडचिड समजावतो. होत नाहीये माझी. मला असं वाटतं की मी 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 तुझा मूड ठीक करू का लगेच? लगेच काय तुझी गंमत झाली? काय गंमत झाली? जिम मध्ये साप घेऊन गेले होते मी. सापाला तू प्लेटी लावून असं असं करते? तसं नाही रे जीत. अरे मी साप पकडण्याचा कोर्स लावला होता ना तेव्हा मी साप. काय? तू साप पकडण्याचा कोर्स लावला होता? हो, साप पकडण्याचा. का म्हणजे 1.5 दिवसाचाच कोर्स होता आणि डिस्काउंट पण मिळत होतं म्हणून लावलेला. डिस्काउंट मिळत होतं म्हणून साप पकडण्याचा कोर्स लावलास? डिस्काउंट होतं म्हणून साडी घे, गाडी घे, मोबाईल घे. साप पकडण्याचा कोर्स कोण लावतं बे? असं काय करतोयस जीत? हे बघ, आयुष्यात गरजेचे असतात कोर्स. प्रत्येक कोर्सला नाव नको ठेवूस माझ्या. साप पकडण्याचा कोर्स माझ्या कधी आयुष्यात उपयोगाला येणार आहे मला बघायचंच आहे. हे बघ, आपण उद्या लग्न झाल्यावर मध्यरात्री काही करायचंय लग्न झाल्यावर मध्यरात्री साप पकडायची? आपण 10व्या माळ्यावर राहतो, 10व्या माळ्यावर साप येत नाही. कधी काय करावं लागेल ना सांगता येत नाही. मला सगळं माहिती आहे कधी काय करणार आहे मी. तू नको मला सांगूस. वेळ काही सांगून येत नाही. गप काय ते वेळ काय सांगून येत नाही. वेळ काय सांगून येत त्या वेळेला ना माझा फोन नंबर दे, तिला सांगून यायच्या आधी फोन करायला. मूर्ख कुठली? कोर्स 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 कोर्स. अरे कोर्स नाही, तू आयुष्यावर फोर्स केलायस. कसं बोलतोयस तू? कसं बोलतोयस तू? कसं बोलतोयस तू? असं बोलतोयस म्हणजे? असं बोलतोय मी. असं बोलू नका. बोलल्यावर ना आठवलं मला. अरे बापरे, संभाषण कलेचा कोर्स लावला होता. शनिवारी की रविवारी चालू होणार आहे. विसरले मी. संभाषण कलेचा कोर्स? संभाषण आपण बोलायचं कसं याचा कोर्स? हा आयुष्यासाठी खूप गरजेचा असतो. उद्या लग्न झाल्यावर मध्यरात्री मी मला तुला बोलायलाच देणार नाही लग्न झाल्यावर मध्यरात्री. मग तर झालं. काहीच कसं करू देत नाहीये. अरे काहीच कसं? तुला मला कळत नाही. लग्न झाल्यानंतर तुला सगळं मध्यरात्रीच का करायचंय? दुसरं काही नाहीच का? सकाळ, दुपार, संध्याकाळ, शाम, रात्र, प्रहर वगैरे ह्या वेळा नाहीयेत? तेव्हा करणं काय ते सगळं काय? काय सायकल मध्यरात्री, वॉशिंग मशीन मध्यरात्री. अरे मध्यरात्री बंद पडली, सकाळी उठू. सकाळी उठल्यानंतर त्या रिपेअर करणाऱ्याला बोलवू. त्यांनी केलंय ना, त्याचं काहीतरी शिक्षण केलेलं आहे, त्याला पण त्याचे पैसे कमवू देत. सगळ्यांनी श्रीमंत होऊया ना. एवढं पण आत्मनिर्भर नको व्हायला आपण. प्लीज शीला, तू आल्यापासून नुसती कोर्स 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 एवढंच करतोयस. सर ही ऑर्डर घ्या. मेन कोर्स आणू सर? गप्पा बस. सॉरी सर. गप्पा बस. मैं तेरी जबान खींच लूंगा. मैं तेरी जबान खींच लूंगा. अजून एकदा फक्त कोर्स म्हणतो फक्त. तू कसं बोलतोयस? लोकांवर ओरडतोयस तू जीत. अगं मला त्याला एक तर बघून मला राग- वेड्यासारखं वागतोयस तू. मी हे सगळं आपल्यासाठी करते. माझे आणखी वेगळे वेगळे कोर्स बाकी आहेत अजून. अजून कोर्स राहिले? हो, मी ठरवलंय आपलं लग्न झाल्यानंतर आपल्याला बाळ होण्याआधी मी गर्भसंस्कार कोर्स करणार आहे. त्याच्यानंतर मी शिशु विकास कोर्स करणार आहे. बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर उलटे पाडे पाठांतराचा कोर्स करणार आहे मी. त्याच्यानंतर पताके चिटकवण्याचा कोर्स करणार. त्याच्यानंतर कंदील बनवण्याचा कोर्स करणार. आणि आपल्या बाळाच्या आयुष्यात संगीत हवा म्हणून काकीतून पॅक 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 आवाज काढण्याचा पण कोर्स करणार आहे मी. ए माझा बाळ मला पॅक 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 आवाज काढणारा नकोय. घबरा काहीतरी आपलं तुझा. आणि तू सगळे कोर्स तूच करणार, मग आपलं बाळ काय करणार का? त्याच्यासाठी वेगळे कोर्स आहेत ना. कसं? तू ना त्यापेक्षा कोर्स न करण्याचा कोर्स लाव. गेला बाजार ना, तू डुप्लिकेट चाव्या बनवण्याचा कोर्स लाव ना. त्याचा का कोर्स लावू मी? ते लॉक झालेले आहेत.
त्यांना दारं उघडायची आहेत. तुला जर येत असेल तर ते तुला बोलवतील आणि तुला पैसे देतील, कळलं? अय्यो हो आधी सांगायचं ना. हॅलो बबलू भैया, ए. माझ्यासाठी चावी बनवण्याचा ए, course sarcasm असेल तर होता, बघा ना. ए. हा, इकडे ए सारख्याच होणार आहे का? ए खरं नाही बोललो. अरे येडी आहे काय? तुम्ही पोरगी पाठवायचा कोर्स लावा. बेटा